नमस्कार, मी दीपक पत्रे. माय सिटी न्यूजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी. ब्रह्मपुरी वडसा रोडवरील भूती नाला येथे नव्याने सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामात दिरंगाई केल्याने भर पावसात नागरिकांना विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास होत असल्याने संबंधित कंत्राटदारासह संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच लवकरात लवकर ब्रह्मपुरी वडसा रोडवरील भूती नाल्यावर उपाययोजना करण्यात यावे या मागणीसाठी विनोद झोडगे तसेच रिपब्लिकन युवा नेते प्रशांत डांगे यांच्या नेतृत्वात दिनांक 13 जुलै रोज शनिवारला 11 ते 5 वाजेपर्यंत चक्काजाम व ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आंदोलक विनोद झोडगे पाटील व प्रशांत डांगे यांनी केले आहे. ब्रह्मपुरी शहराजवळील भूती नाल्यावरील निर्माणाधीन पूल लगत असलेला कच्चा वळण रस्ता हा नाल्याला पाणी वाढल्याने काही ठिकाणी वाहून गेल्याने या महामार्गावरील वाहतूक बंद करून ब्रह्मपुरी कुर्जा अरेनोरगाव या मार्गाने वळवण्यात आलेली आहे. दिनांक 11 जुलैला दुपारी 3 वाजता दरम्यान ब्रह्मपुरी तालुक्यातील अरेनोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र समोरील रस्त्यावर भरधाव वेगातील MH34 AT 6880 या गायत्री ट्रॅव्हल्सने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. झालेल्या अपघातात दुचाकीस्वार विलास महादेव ठेंगरी वय 60 वर्ष हे जखमी झाले असून ब्रह्मपुरीतील एका खाजगी रुग्णालयात उपचार करता दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई MSBTE बोर्डाने नुकताच उन्हाळी 2024 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या निकालामध्ये शासकीय तंत्रनिकेतन ब्रह्मपुरी कॉम्प्युटर विभागातून ओमप्रकाश साहू 93.09%, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन विभागातून दीपक जांबवंत पर्वते 92%, इलेक्ट्रिकल विभागातून प्रफुल्ल सुधाकर गोटेपोळे 91.89%, सिव्हिल विभाग प्रथम वर्ष प्रणय विजय बनपुरकर 90.37%, मेकॅनिकल विभाग शुभम भावेंद्र डोंगरे 90.10%, सिव्हिल विभाग द्वितीय वर्ष वैष्णवी निलेश साळवे 88.68%, मायनिंग विभाग अंजली काशीनाथ पत्रे 85.56% यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेटाडा ब्रह्मपुरी महाविद्यालयातील ADMLT या अभ्यासक्रमाचे 4 उत्तीर्ण विद्यार्थी शासनाच्या विविध आरोग्य विभागात रुजू झाले आहेत. गणेश साळवे ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर, युवराज मशाकित्री लॅब सायंटिफिक ऑफिसर मलेरिया विभाग, कुमारी शीतल चौधरी लॅब सायंटिफिक ऑफिसर मलेरिया विभाग तसेच आशिष कुनघटकर लॅब सायंटिफिक ऑफिसर मलेरिया विभाग या सर्व विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयाच्या वतीने दिनांक 15 जुलैला भव्य सत्कार करण्यात येणार आहे. ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत तुलानमेंढा कडून PGW क्रीडांगण बांधकाम व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तुलानमाल करिता बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, कबड्डी, खो खो, ट्रॅक, लांब उडी, उंच उडी व इतर मैदानसह प्रेक्षकासाठी गॅलरी बनवण्यात आली आहे. या संपूर्ण क्रीडांगणाचे लोकार्पण सोहळा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेकजी जॉन्सन यांच्या हस्ते नुकतेच तुलानमाल येथील जिपो उच्च प्राथमिक शाळेत संपन्न झाले. कार्यक्रमाला ब्रह्मपुरी पंचायत समिती गट विकास अधिकारी रवींद्र गुबडे, प्रभारी गट शिक्षण अधिकारी माणिक खुने, केंद्र प्रमुख दिलीप वैद्य, ग्रामसेविका महाकाळकर, ग्रामपंचायत सरपंच पूनमताई कसारे, उपसरपंच राजकुमार कुत्रमारे, सदस्य पुराम, पराग पारदी, दुर्गा हनवते, वैशाली चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे संजय हनवते, राकेश कार, कालिदास ठाकरे, सुनीता हनवते, श्यामलता मडावी, विजय कुंभारे, जगदीश मेहर, अशोक नागोसे, चंद्रशेखर चौधरी, नीलिमा यावलकर, टीकाराम बोकडे, अनेक गावकरी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.